चला तर मित्रांनो, आज परत एक पझल बघूया। पझल अशी आहे की एका कंपनीमध्ये 6 मजूर जेव्हा प्रेझेंट नसतात तर त्यांचे पैसे बाकी मजुरांना वाटून दिले जातात। तर जेव्हा 6 मजूर नसतात तर प्रत्येकाला 1-1 रुपया शिल्लक मिळतो। 6 मजुरांचे पैसे त्या बाकी मजुरांना मिळतात। आणि जेव्हा 8 मजूर नसतात तर प्रत्येकाला 1.5 रुपया शिल्लक मिळतो। तर त्या कंपनीमध्ये किती मजूर आहेत आणि ज्या दिवशी सगळे प्रेझेंट असतील त्या दिवशी प्रत्येकाला किती रुपये मिळतील, असा हा प्रश्न आहे। तर हा प्रश्न तुम्ही एक्स वाय घेऊन किंवा इक्वेशन बनवूनही सोडवू शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न एक्स वाय बनवून आणि किंवा इक्वेशन बनवून सोडवून दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण अगदी लहान मुलांनाही समजेल अशा पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि आपल्या गणिताच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करून बघा। गणित हा खूप सुंदर असा विषय आहे जो आपल्याला विचार करायला शिकवतो। तर चला तर आपण बघूया। परत एकदा मी तुम्हाला प्रश्न सांगतो की प्रश्न असा आहे की जेव्हा एका कंपनीमध्ये 6 मजूर नसतात तर त्यांचे जे पैसे आहेत ते बाकी मजुरांमध्ये वाटले जातात आणि प्रत्येकाला 1-1 रुपया शिल्लक मिळतो। आणि ज्या वेळेस कंपनीमध्ये 8 मजूर नसतात तर त्यांचे पैसे बाकीच्यांना वाटून दिले जातात, तर प्रत्येकाला 1.5 रुपया शिल्लक मिळतो। तर ज्या दिवशी सर्व मजूर प्रेझेंट असतील तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील आणि किती पैसे वाटले गेले असतील, असा हा प्रश्न आहे। तर थोडासा विचार केला तर आपल्याला हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने। तर बघा, आपण जे की आहे ते थोडंसं व्हिज्युअलाइज करणार आहोत। हे 6 मजूर आहे, वाटत जरी नसले तरी ते 6 मजूर आहेत आणि इकडे काही मजूर आहेत जे आपल्याला माहिती नाहीये की किती मजूर आहेत, ठीक आहे। आणि मध्ये अजून 2 मजूर आहेत, म्हणजे 6 आणि 2 किती होतात, 8। तर त्या पद्धतीने मी थोडंसं व्हिज्युअलाइज केलं त्याला। आणि जेव्हा हे 6 मजूर नसतील तरी ह्या बाकी मजुरांना प्रत्येकाला 1-1 रुपया शिल्लक मिळणार आहे। किती जणांना मिळाले ते काही आपल्याला माहिती नाहीये। तर आणि हे जेव्हा परत एकदा जेव्हा हे 2 मजूरही गायब झाले तर तेव्हा प्रत्येकाला 1.5 रुपया मिळाला, म्हणजे एक आधीचा एक मिळाला होता, अजून आता 1,000 रुपया मिळाला, कारण की 2 जण अजून नाही आहेत उपस्थित। तर याच्यावरनं आपल्या थोडंसं लक्षात आलं असेल की ह्या 2 जणांचे जे पैसे आहेत ते 4 जणांमध्ये वाटले गेले। म्हणजे कारण की दोघांचा जो 1-1 रुपया आहे, एकचा अर्धा 50 पैसे याला, 50 पैसे याला, 50 पैसे याला, 50 पैसे याला, म्हणजे पूर्ण किती झाले, 2 रुपये, जे की दोघांचे जे पैसे आहेत ते 4 जणांमध्ये वाटले गेले। त्याच पद्धतीने ह्या 6 जणांचे जे पैसे आहेत ते इकडे 12 जणांमध्ये वाटले गेले असतील, म्हणजे इकडे जी मजुरांची संख्या आहे ती किती असेल, तर 12 असेल, ठीक आहे। तर एकूण मजूर किती आहे हे आपल्याला आता उत्तर मिळालेलं आहे। तर बघा, हे 12 आणि 4 16 आणि हे 2 18 आणि हे 6 24, म्हणजे आपल्याकडे एकूण मजूर जे आहेत, मजुरांची जी संख्या आहे ती किती आहे, 24 आहे। आणि आता तर प्रॉब्लेम आपला ऑलमोस्ट अर्धा सोडवला गेलेला आहे। थोडंसं विचार केला तर तुम्हाला अजून काही गोष्टी याच्यामध्ये सापडू शकता आणि खूप इझिली। बघा, आता जेव्हा 6 जण नव्हते तर 6 जणांचे पैसे किती जणांमध्ये वाटले गेले, आता आपल्याला आता मजुरांची पूर्ण संख्या माहिती आहे, ठीक आहे। म्हणजे 24 मधून 6 गेले तर किती उरले, 18, ठीक आहे। म्हणजे 6 जणांचे पैसे किती जणांना वाटले गेलेले आहेत, 18 जणांना वाटले गेले आहेत। आणि प्रत्येकाला किती किती रुपये मिळाले, 1-1 रुपया मिळालेला आहे। म्हणजे 6 जणांनी किती रुपये दिले, तर 18 रुपये दिले, ते 18 जणांमध्ये वाटले गेले, ठीक आहे। परत एकदा लक्ष द्या, 6 जण नव्हते ज्यावेळेस प्रत्येकाला 1-1 रुपया मिळाला, म्हणजे 6 जणांनी 18 जणांना पैसे दिले, तर मग त्यांनी टोटल पैसे किती दिले, तर 18 रुपये। म्हणजे 6 जणांनी किती रुपये दिलेत आपल्याकडे, 18 रुपये, तर एका जणांनी किती दिले असेल, 3 रुपये। इझिली आपण ते काढू शकतो, म्हणजे एका मजुराने किती रुपये दिले, 3 रुपये। आणि इझिली आपण सांगू शकतो की जर आपल्याकडे 24 मजूर आहे, प्रत्येकाने 3-3 रुपये दिले आहेत, तर टोटल पैसे किती होतील, 72 रुपये, ठीक आहे। तर म्हणजे त्या कंपनीमध्ये किती मजूर आहे, 24 मजूर आहे आणि त्यांनी पूर्ण पैसे किती रुपये दिलेले आहेत, तर 72 रुपये दिले आहेत। आता ह्या जमान्यामध्ये तर 72 रुपये म्हणजे काहीच नाहीये, पण तो एक प्रॉब्लेम आहे ज्यातनं आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं। अशा पद्धतीनेही आपण असे अवघड असे प्रॉब्लेम कुठल्याही प्रकारचे एक्स वाय न घेताही सोडवू शकतो। थँक्यू।